हा अभंग ऐकल्यावर मन कसं भ्रमरासारखं उडायला लागतं, याचा अनुभव आता आपण घेऊया. रोज रोज रे भ्रमरा सांडी तू सगळीच गाणी प्रसिद्ध असतात असं नाही, पण खूप गाणी संगीत दिलेली खूप छानही असतात आणि तीच गाणी गाण्याचा आणि प्रेक्षकांना ऐकण्याचा सुद्धा खरंच रियालिटी शो मध्ये कंटाळा आलेला आहे. त्यामुळे ही एक गवळण मी सादर करते आहे, ती ऐकलेली नाहीये तुम्ही, पण ती तुम्हाला निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे. राग
हिर भैरव बैरागी असा राग आहे. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी. ह्याच रागामधलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं गाणं आहे पहिलं तोगे काउको कथा. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यामध्ये घोंगडी, हातामध्ये काठी. चारित फेरेरू सावळा जगजेठी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. एक एक गौळ, एक एक गोपाळ, एक एक गौळ, एक एक गोपाळ. जिकडे पाहावे तिकडे रास मंडळ, जिकडे पाहावे तिकडे रास मंडळ. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. एका जनार्दनी आस मंडळ रचिले, एका जनार्दनी आस मंडळ रचिले. आता आपण आपल्या सर्वांना परिचित असणारच एक गीत ऐकणार आहोत, जे सायंकाळच्या त्या सुंदर वेळेची आठवण करून देतं, जेव्हा भक्ती आणि प्रेम एकत्र येते. आता आपण ऐकणार आहोत तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे. अभ्यंकर सरांनी सांगितलं होतं की गाण्याचे सगळे प्रकार आम्हाला ऐकायचे आहेत. त्याच्यामुळे अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, गवळण हे सगळं गझल सुद्धा सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तिन्ही
खूप छान सांगितलं. आता आपण जीवलगा कधी येशील रे, आशा भोसले आणि सुधीर फडके यांचं हे विरह सांगणारं गीत ऋतूंच्या बदलासारखा विरह सांगतो. आता हे गीत आपण ऐकणार आहोत. ह्या गीतामध्ये 3 राग संगीतकारांनी दाखवलेले आहेत. पहिला राग आहे यमनच, त्याच्यानंतर वसंत हाही शेवटच्या ह्याच्यात आणि मधल्या ह्याच्यात बहार, असे 3 राग या गाण्यामध्ये दाखवलेले आहेत. त्यांनी गाण्याचा प्रयत्न करते. गाणं असं त्यांचं खूप कठीण आहे. दिवसा दिवस ऋतू शिवलगा कधी रे येशील तू, शिवलगा कधी रे येशील तू, शिवलगा कधी रे येशील तू. धरे सभी जमुना गेलेला धारा, उडून जायचा सुखे फुला. धरे सभी जमुना गेलेला धारा, उडून जायचा सुखे फुला. नभरणीशी झोपून गेले सप्तरंग से तो, कधी रे येशील तू, जीवनदा कधी रे येशील तू. पुनरपि कृष्णी तीच काही, मेघावरी नवी पुनरपि आली. पुनरपि कृष्णी तीच काही, मेघावरी नवी पुनरपि आली. पुनश्च वैशा लागे अमृत, पुनश्च वैशा लागे अमृत. विरहावन होतो कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील कितीही Once अवघड more, गाणं once असलं more, once तरी more. तरी मॅडम ते अगदी सहज रीतीने गातात. Once more. पुनरपि कृष्णी तीच काही, मेघावरी नवी पुनरपि आली. पुनरपि कृष्णी तीच काही, मेघावरी नवी पुनरपि आली. पुनश्च वैशा लागे अमृत, पुनश्च वैशा लागे अमृत. विरहावन होतो कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. मला एक सांगायचं वाटतं की कोणतंही भावगीत असो, भक्तिगीत असो, शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असल्याशिवाय हे अजिबात शक्य होत नाही. आणि ही सगळी गुरूंची कृपा असते की त्यांनी आमचे आवाज तयार केले. अशा दिदी लता दिदींना
तेव्हाचाच होता. त्यांनी मेहनत अतिशय केली आहे, परंतु त्या वर्ण आलेल्या होत्या. परंतु आमच्यासारख्या संगीत साधकांना ह्यासाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे गुरुचं पाठबळ असणं अत्यंत खूप महत्वाचं आहे. सारेगमपधनीचा स्लँटिंग लाईन, स्लिपिंग लाईन घोटल्याशिवाय हे सगळं अजिबात शक्य होत नाही. त्यामुळे ही सगळी शास्त्रीय संगीताची किमया आहे, बाकी आमचं त्याच्यात काहीच योगदान नाही. आता आपण म्हणणार आहोत एका शंकर स्तुतीकडे. नाम तुझे बर्वेगा शंकरा हे आपल्याला परिचित असलेले गीत आपल्या समोर ओंकार दादा सादर केले. अजित कडकडे यांचे गीत मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा. नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा. हर हर बर्वेगा देवा, हर हर बर्वेगा देवा. शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा, नाम तुझे बर्वेगा शंकरा. गाई जाई की जाओ वैष्णवाधरी, गाई जाई की जाओ वैष्णवाधरी, गाई जाई की जाओ